समीर सुभाष राजूरकर। संभाजीनगर महापौरपदी भाजपचे समीर सुभाष राजूरकर असतील। महत्त्वाची अपडेट संभाजीनगरमधून संभाजीनगर महापौर पदाची सूत्र ही भाजपच्या हाती गेलेली आहे आणि त्यानंतर समीर राजूरकर यांचं नाव समोर आलं आणि आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। महापालिकेच्या इतिहासात भाजपचा पहिला महापौर संभाजीनगरात असेल। महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून समीर सुभाष राजूरकर उमेदवार होते तर एमआयएम पक्षाकडून अशोक रंगनाथ हिवराळे हे उमेदवार होते। महापौर पदासाठी नगरसेवकांकडून हात उंचावून मतदान करण्यात आलं आणि राजूरकर यांना 70 मतं मिळाली आहे। अशोक हिवराळे यांना 33 मतं मिळाली आहे। या निवडणुकीनंतर भाजपच्या समीर राजूरकर यांची आता महापौर म्हणून निवड करण्यात आली आहे। महापालिकेच्या इतिहासात समीर राजूरकर यांच्या निमित्तानं भाजपचा पहिला महापौर हा संभाजीनगर महापौर पदावर बसलेला आहे। महत्त्वाची अपडेट संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये भाजप विरुद्ध एमआयएम अशी निवड महापौर पदासाठी झाली। यात भाजपचे समीर राजूरकर यांची निवड झालेली आहे। हात उंचावून मतदान करण्यात आलं आणि समीर राजूरकर यांना 70 मतं मिळालेली आहे। तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र येत संभाजीनगर महापालिकेसाठी सत्ता स्थापन केलेली आहे आणि ज्या महापौर पदाकडे लक्ष होतं त्या महापौर पदाची सूत्र आता समीर राजूरकर यांच्या हाती आलेली आहे। भाजपसाठी आनंदाची बातमी म्हणजे संभाजीनगरच्या महापालिकेत पहिल्यांदा भाजपचा महापौर बसणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, महत्त्वाची अपडेट आहे, संभाजीनगरच्या महापौरपदी राजूरकर यांची निवड झाली आहे। नक्कीच जर पाहिलं तर आज छत्रपती संभाजीनगरचा महापौर निवडला जाणार होता। त्यासाठी भाजप आणि शिवसेना त्याचबरोबर एमआयएमचे देखील सगळे नगरसेवक जे आहेत ते महानगरपालिकेमध्ये आले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग आयोजित करण्यात आली। त्या ठिकाणी वरती बोट दाखवून जे आहे ते मतदान देखील घेण्यात आलं। यावेळी जर पाहिलं तर भाजपाचे समीर राजूरकर यांना तब्बल 70 मतदान जे आहे ते झाले आपल्याला पाहायला मिळालं। तर एमआयएमकडून देखील उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये असल्याचे पाहायला मिळाले होते, त्यांना 33 मतदान झालेलं आहे आणि आता पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचा महापौर जो आहे तो बसल्याचा पाहायला मिळत आहे। तर शिवसेनेचा उपमहापौर जो आहे तो आता झालेला आहे। आजपासून जर पाहिलं समीर राजूरकर हे आता छत्रपती संभाजीनगरचे महापौर असणार आहे। त्यामुळे आता जर पाहिलं तर यानंतर भाजपाची सत्ता जी आहे ती आता छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे। अगदी विजय, या मतदानाची प्रक्रिया कशी पार पडली आणि कोणकोणते नगरसेवक भाजप आणि शिवसेना सोडून इतरही पक्षाचे भाजपच्या बाजूने त्यांनी मतदान केलंय? नक्कीच जर पाहिलं तर भाजप आणि शिवसेना या दोन्हीच पक्षाच्या नगरसेवकांनी जे आहे ते मतदान केलेलं आहे। कारण दोन्ही पक्षांनी जर बघितलं स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवल्याची पाहायला मिळाली होती, मात्र नंतर दोन्ही पक्षांनी युती केली आणि भाजपाचे 57 नगरसेवक आणि त्याचबरोबर शिंदे सेनेचे 13 नगरसेवक असे दोन्ही मिळून 70 नगरसेवकांनी मतदान जे आहे ते समीर राजूरकर यांना केलेलं आहे। तर ठाकरेंचे शिवसेनेचे 6 नगरसेवक जे आहेत त्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याची पाहायला मिळाली। त्यांनी कोणत्याही पक्षाला आणि कोणत्याही उमेदवाराला जे आहे ते मतदान न केल्याची भूमिका त्यांनी घेतली होती। त्यांचे 6 उमेदवार जे आहेत ते त्याच पद्धतीने बसले होते, त्यांनी मतदान केलं नाही आणि एमआयएमचे जे 33 उमेदवार आहेत त्यांनी देखील त्यांच्या 33 केलं। मात्र ज्या इतर पक्षाचे उमेदवार होते त्याने वंचित असेल किंवा इतर असेल या पक्षांनी मतदानच केलं नाही। त्यामुळे आता समीर राजूरकर हे आता छत्रपती संभाजीनगरचे महापौर जे आहेत ते भाजपच्या मतदानावरती आणि महायुतीच्या मतदानावरती झालेले आहेत। जी विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अशा प्रकारे संभाजीनगरला महापौर मिळालेला आहे। समीर राजूरकर हे संभाजीनगरचे नवे महापौर असतील। तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केलेली आहे आणि संभाजीनगरच्या मनपाच्या महापौर पदाची निवड ही झालेली आहे। राजूरकर यांची निवड करण्यात आलेली आहे। पहिल्यांदा भाजपचा महापौर संभाजीनगरच्या महापौरपदी।